सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे। सीसीआयच्या केंद्रावर वाहनाच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। साधारणतः जिल्ह्यात 11 केंद्रांवर 3 लाखहून अधिक कापूस जो आहे तो या ठिकाणी खरेदी जो आहे तो केला जात आहे। खाजगी बाजारपेठेत आणि केंद्र सरकारच्या खरेदीमध्ये 1000 रुपयाच्या दरम्यान जे तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल जो आहे तो या ठिकाणी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर जो आहे तो या ठिकाणी लागलेला आहे। सध्या जर पाहिलं तर ज्या पद्धतीने पाहिलं तर संपूर्ण भागातील या कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकरी सीसीआयच्या केंद्रावर गर्दी करताना दिसत आहे। कापूस विकायला आणला, काय भाव मिळतोय आणि हा भाव तुम्हाला परवडणार आहे का? आता इथे सर 71 पासून तर 75,000पर्यंत 75-7,500 भाव मिळते। त्यातही आंध्र जाऊन ग्रेड कमी करते। मिळतोय का? परवडतं का? नाही परवडत सर। काय अडचण? भाव अडचण म्हणजे शेतीचा खर्च किती आहे सर? नांगरणी वगैरे फवारणी यात एकरी 7-8 हजार रुपये खर्च चालला। काय अपेक्षित भाव कमी कमी 8.5-9 हजार रुपये तरी पाहिजे। निश्चित आपण पाहिलं तर उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव जो आहे तो शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मिळत नसल्याने कवडीमोल पद्धतीने हा कापूस जो आहे तो शेतकऱ्यांना विकायला लागतोय अशी परिस्थिती सध्या आहे। एकंदरीत जर पाहिलं तर शेतीच्या संपूर्ण मशागतीसाठी लागणारा खर्च आणि पिकाला मालाला जो शेतमालाला मिळणारा जो भाव आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती शेवटी काहीच लागत नाही असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।